नमस्कार, मी सान्वी जांभेकर म्हणजे सखा माझा पांडुरंगमधली सखू. नमस्कार, मी एन व्ही गणेशा म्हणजे सखा माझा पांडुरंगमधील दिगू. आणि आज आम्ही जे काय सजून धजून आलेलो आहोत त्याचं खास औचित्य म्हणजे आज सन मराठीचा मंगळागौरीचा प्रोग्राम आहे. बरं, काय सांगशील सखू, कसं वाटतंय? कारण नेहमी आपण सेटवरती आपलं शूट सुरू असतं, आज वेगळा थोडा प्रयत्न आहे. मला खूप खूप छान वाटतंय, कारण पहिली गोष्ट म्हणजे मला लुक बरोबर थोडं एक्सपेरिमेंट करता आलं आहे. कारण सखूचा लुक अगदी साधा, सोज्वळ, गरीब कधी कधी असतो, पण आज ती छान सजून धजून आली आहे, त्यामुळे ते एक खूप छान वाटतंय आणि मंगळागौर अनुभवायला मिळाली आहे, म्हणून पण छान वाटतंय. बरं, तू सुद्धा काय सांगशील? कारण वेगवेगळे खेळ खेळलेत आणि तुला सुद्धा इन्क्लूड केला होता, म्हणजे मुलांना सुद्धा केला होता. मला माहीत नव्हतं इन्क्लूड करतील, म्हणजे सगळा बायकांचा हा सोहळा होता. पण आम्ही पण धमाल केली, मज्जा केली आणि खूप कठीण होतं खरं तर. पण बायका खूप छान हा मंगळागौरीचा खेळ खेळल्यात, तर खूप छान वाटलं. तर स्पेशली तुला कुठला गेम आवडला, खेळ कुठला आवडला? मला सगळेच आवडले, असं हे नाही. फक्त मला ना काही काही खेळ करता आले नाहीत. मला असं व्हायचं की अरे ती बायका किती इझी करतात ना, किती सहज करतात, पण आपल्याला ते जमत नाही. आणि त्या खूप एन्जॉय करत होत्या. म्हणजे मला तर प्रत्येक खेळ तर आधी तो शिकायलाच गेला वेळ. पण बायका खूप छान खेळ खेळत होत्या. म्हणजे बघितलंय, लांब बसून बघितलंय आणि तेव्हा पण ते खूप फॅसिनेटिंग वाटलंय आणि नेहमीच असं वाटलंय की मला पण याचा भाग होता आला तर, पण तेव्हा मी खूप लहान होते आणि आत्ता सन मराठीमुळे मला ते अनुभवता आलं, ह्याच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे. बरं, आज खेळताना फक्त तुम्ही दोघंच होतात तुमच्या सेटवरचं, पण अजून कोण असला असता जो बऱ्यापैकी चांगला खेळला असता इकडे, असं वाटतंय? सगळेच आमचे सगळे आर्टिस्ट धमाल आहेत. तर आम्ही सगळ्यांनाच मिस केलं. आणि त्यात विशेष म्हणजे शंभू, आमचा छोटासा शंभू. आम्ही बऱ्याच वेळा बोललो की तो जर असता तर खूप एन्जॉय केला असता आणखी, आणि त्याला खूप आवडतं या गोष्टी. तर त्याला मिस केलं आणि सगळ्यांनाच, म्हणजे इव्हन सगळ्यांनाच मिस केलं. सगळे खूप धमाल करतात. शंभूलाच मिस केलं, मी खूप मिस केलं शंभूला. पण असं एक नाव म्हणून नाही घेता येणार, एक सांगायचं म्हणून शंभू, पण ॲक्च्युली मी सगळ्यांना मिस केलं. आमच्या सेटवर सगळेच, आमचं खूप छान बॉन्डिंग आहे, त्यामुळे आम्हाला आता करमत नाही. सगळेच आले असते तर अजून मजा आली असते, म्हणजे आमची टीम सगळीच असती ना तर आणखी धमाल झाली असते. बरं, दोघं आता शंभूचं नाव घेत आहे, पण सेटवरचं वातावरण कसं आहे तो असताना? सेटवरचं वातावरण खेळीमेळीचं आहे. मज्जा करतो आम्ही, मज्जा म्हणजे सगळं हसत खेळत शूट सुरू असतं. बरं, मला तुला विचारायला आवडेल की मोठ्या सखूची एंट्री झाल्यानंतर सेटवरती किती बदललंय? मोठ्या सकूची एंट्री झाल्यानंतर खरं तर आमची मस्ती आणि आमचं जे हसत खेळत जे वातावरण ते त्यात काही फरक पडलेला नाही आहे. म्हणजे ते कंटिन्यू झालेलं आहे आणि मजा करतो आम्ही. म्हणजे जशी छोटी आमची सोनू मजा मस्ती करायची, तशीच ही सान्वी पण आहे. तर आहे, वातावरण आहे तसंच आहे. ओके. बरं, आपण नव्याने इन होतो, हे ऑलरेडी सगळे जेल झालेले होते, सो तुला काही असा फरक जाणवला का तुझ्या एंट्री नंतर? मला काहीच फरक जाणवला नाही, कारण अगदी सुरुवातीला तर माणिक होती माझ्याबरोबर, कारण मोठी माणिक पण लीप नंतर नव्याने आली आहे, त्यामुळे ती अखंड माझ्याबरोबर असल्याने काहीच वाटलं नाही. मग मी ह्याला भेटल्यावर तर असं झालं की आम्ही एकदम पटकन सगळे जेल झालो, आणि म्हणून नव्याने मी एंटर झाली असं मला कधीच वाटलं नाही आणि कधी वाटतही नाही, कारण सगळे खूप सांभाळून घेतात आणि टीम खूप छान आहे आमची, मुख्य म्हणजे, त्यामुळे काहीच मला वेगळं वाटलं नाही. बरं, प्रेक्षकांचा पण असा एक प्रश्न आहे की म्हणजे माणिक आता आहेच मध्ये, पण सकू आणि दिगू एकत्र कधी येणार आहेत, किंवा असं काही योग जुळणार आहे का लवकर? आता ते खरं तर सखूच सांगू शकते, कारण प्रेक्षक बघतायच की दिगू खूप गोष्टी आत दडवून ठेवतोय. तो त्याचं प्रेम व्यक्त करू शकत नाही आहे, तेवढी हिंमत त्यात नाही आहे. पण ही गोष्ट सकूने ओळखली की दिगूच्या मनात अजूनही प्रेम जिवंत आहे, आणि आता ती तोच प्रयत्न करते की कधी परत माझे अहो पहिल्यासारखे होतील, आणि तिच्या प्रयत्नांना लवकरच यश येईल असं वाटतंय. बघूया.
रागवण्याचा सीन तर ऑन कॅमेरा आपल्याला तो करावा लागतो, पण जसं कट होईल तसं आमचा मस्करी हसणं खेळणं सुरू होतं. सो असं कधी होत नाही की आपण ऑनस्क्रीन तिच्यावर रागवलोय, तर ते फिलिंगच राहत नाही खरं तर. म्हणजे आम्ही एवढं मस्ती करतो. आणि कधी कधी असं होतं की मी समजा हिचा काही क्लोज वगैरे असेल किंवा सीनमध्येही असेल, तर मी असं कधी कधी काही मस्ती करतो ज्याने तिला हसायला येतं आणि मग तिला ओरडा बसतो. आणि मग ती सरांना सांगते की याने हसवलंय, मग मला ओरडा बसतो. सो असं सुरू असतं शूट. बरं, तू काय सांगशील, कारण मालिकेमध्ये इन व्हायच्या आधी तू ही सिरियल किती फॉलो करत होतीस आणि तुझा फेवरेट कोण होता याच्यामध्ये? मी ही सिरियल करायची हे कळल्यावर सिरियल फॉलो करायला लागले. आणि ॲक्च्युली सगळेच मला खूप आवडले. कारण काय आहे ना, याआधी पण मी काम केलं आहे, पण कुठेच मी असं बघितलं नाही की मधल्या मायनर कॅरेक्टरला पण आहे. आमच्या सिरियलमध्ये प्रत्येक कॅरेक्टरची बॅकस्टोरी आहे, प्रत्येक कॅरेक्टरचा काहीतरी आहे आणि हे सगळीकडे बघायला नाही मिळत. त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टरने मला तेवढंच आकर्षित केलं आणि ते बघायला मला तेवढीच मजा आली. त्यामुळे काम सुरू व्हायच्या आधी माझ्या मनात हेच होतं की इथे आपल्याला काम करायला खूप मजा येणार आहे आणि इकडे काम करण्याचा एक्सपिरियन्स आत्तापर्यंत केलेल्या कामापेक्षा खूप वेगळा असणार आहे, खूप शिकायला मिळणार आहे. त्यामुळे मला प्रत्येकच कॅरेक्टर खूप आवडतं. बरं, मालिका बघून प्रेक्षकांची एक बेस्ट कॉम्प्लिमेंट कुठली मिळालेली तुमच्या लक्षात आहे का? ती शेअर करावीशी वाटतं. खूप साऱ्या म्हणजे आत्ताच एक कॉम्प्लिमेंट अशी आहे की मला कालच्या दिवशीच एक मेसेज आलेला की ती आमच्या सिरियलची डायहार्ड फॅन आहे. म्हणजे ती रोज एपिसोड बघते आणि ती मुलगी आता BHMSची परीक्षा देते आणि त्यामुळे तिला आम्हाला मेसेज करणं किंवा आम्हाला प्रत्येक एपिसोडबद्दल सांगणं जमत नाही आहे. पण तिने काल असा मेसेज केला की मी BHMSची एक्झाम देते, पण तरी मी न चुकता तुमचा सिरियलचा एपिसोड मी रोज बघते. आणि एका प्रेक्षकांची अशी मेसेज असा होता की त्यांची एक छोटी मुलगी आहे 6-7 वर्षाची, तर ते फक्त दिगू आणि सखूची मालिका तुला बघायची असेल तर तू आमचं असं काम ऐक, असं तू मस्ती करू नकोस, गोंधळ घालू नकोस, नाहीतर तू जर असं केलं ऐकलं नाहीस तर तुला रात्री मालिका बघू देणार नाही. तर अशा पण आहेत. एक मेसेज असा होता की त्या ताई बोलल्या की माझ्या मुलाला माझे सासरे दिगूशेठ बोलतात. सो असं खूप प्रेक्षकांचं प्रेम मिळतं. आता हे प्रत्येक गोष्ट म्हणजे सांगायला वेळ जाईल, पण असे खूप प्रेक्षक आहेत आणि त्यांचं खूप प्रेम मिळतं. तुझ्या बाबतीत असं? मला पण बरेच मेसेजेस, बरेच कमेंट्स येत असतात. पण असं असतं ना की जेव्हा आपली सगळ्यात जवळची व्यक्ती आपल्याला सांगते की तुझं काम माझ्यापर्यंत पोहोचलं, ते आपल्याला जास्त छान वाटतं. त्यामुळे मला आठवतं आहे माझ्या आईने एक एपिसोड बघितला होता. ती तसं रेग्युलरली फॉलो करते पण फार काही बोलत नाही एपिसोड्सबद्दल. तिने तो एपिसोड बघितला, मी सेटवर होते, तिने मला मेसेज केला की खूप छान झाला आजचा एपिसोड आणि सखूला येऊन घट्ट मिठी मारावीशी वाटली. सो त्यांनी म्हणजे मला गलबललंच. आणि ते वाचून जेव्हा, कारण आपल्या जवळच्या व्यक्तीला जेव्हा ते पोहोचतं ना तेव्हा ते जास्त छान वाटतं. म्हणून हे सगळ्यात स्पेशल मोमेंट होती माझ्यासाठी. तुमचं आमच्यावरचं प्रेम असंच राहू द्या आणि आमची मालिका बघायला विसरू नका. सखा माझा पांडुरंग दररोज रात्री 7:30 वाजता आपल्या सन मराठी वाहिनीवर.